रेस्टॉरंट सुरू करायचे, फ्रँचाईज घ्यायची की स्वतःचा ब्रँड उभा करायचा आहे? आजकाल अनेक तरुण नोकरी सोडून फूड बिझनेसकडे वळताना दिसतात. पण रेस्टॉरंट सुरू करायचा विचार आला की पहिलाच प्रश्न समोर उभा राहतो की मोठ्या ब्रँडची फ्रँचायझी घ्यायची की स्वतःचं रेस्टॉरंट सुरू करायचं. कारण दोन्ही मार्ग आकर्षक दिसतात, पण दोन्हींची जोखीम आणि फायदे पूर्णपणे वेगवेगळे आहेत. फ्रँचायझी घेतली तर सर्वात मोठा फायदा म्हणजे लोकांना तुमची ओळख करून द्यावी लागत नाही. ब्रँड आधीच प्रसिद्ध असतो, ग्राहकांना मेनू माहिती असतो, टेस्ट माहिती असते आणि मार्केटिंगची मोठी जबाबदारी पॅरेंट कंपनी सांभाळते. त्यामुळे बिझनेस सुरू होताच ग्राहक मिळण्याची शक्यता जास्त असते, पण याची किंमतही मोजावी लागते. फ्रँचाईज घेतल्यानंतर दर महिन्याला रॉयल्टी द्यावी लागते, म्हणजे दुकान चाललं किंवा नाही चाललं तरी कंपनीचा हिस्सा द्यावाच लागतो. त्यात मेनू बदलण्याचं किंवा स्वतःच्या कल्पना वापरण्याचं स्वातंत्र्य जवळपास नसतंच. दुसरीकडे स्वतःचं रेस्टॉरंट सुरू केलं तर सगळा नफा तुमचाच असतो. मेन्यू, थीम, रेट्स, इंटेरियर्स सगळं तुम्ही ठरवू शकता. एखादा पदार्थ हिट झाला तर उद्याच मेनूमध्ये टाकू शकता. पण इथंच खरी परीक्षा सुरू होते. लोकांना तुमच्या रेस्टॉरंटबद्दल माहीत नसतं. मार्केटिंगवर पैसा खर्च करावा लागतो, टेस्ट टिकून ठेवावा लागतो. शेफ बदलला तर कस्टमर देखील बदलू शकतात. म्हणूनच अनेक इंडिपेंडंट रेस्टॉरंट पहिल्या काही वर्षातच बंद पडतात. म्हणून तज्ञ एक साधा सल्ला देतात, जर तुमच्याकडे पैसा आहे पण ब्रँड उभा करण्याचा अनुभव कमी असेल तर फ्रँचाईज सुरक्षित पर्याय ठरू शकतो. पण जर तुमच्याकडे युनिक आयडिया, पेशन्स आणि रिस्क घेण्याची तयारी असेल तर स्वतःला ब्रँड भविष्यात फ्रँचाईज बनवून अनेक पट जास्त कमाई करून देऊ शकतो. म्हणजेच प्रश्न फ्रँचायझी की रेस्टॉरंट असा नाही, प्रश्न आहे तुम्हाला तयार रस्ता हवा आहे की स्वतःचा रस्ता तयार करायचा आहे.